शिरूर शहर आणि परिसरामध्ये जी काही कचऱ्याची समस्या आहे त्यामुळे आता आरोग्याचे प्रश्न जे आहेत ते अतिशय गंभीर असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. शिरूरकर त्रस्त आहेत, बाबूराव नगरकर त्रस्त आहेत आणि आसपासच्या एरियामधील लोक देखील त्रस्त झालेले आहेत. कारण आपण हायवेने गेलो किंवा कोणत्याही रस्त्याने गेलो तर आपल्याला ही समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळते. ह्याला जबाबदार कोण याच्याविषयी आज आपण चर्चा करणारच आहोत. परंतु आज आपल्या सोबत सर्वप्रथम जे पाहुणे आपल्या सोबत आहेत ते आहेत सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव आणि आपले बाबूशेठ मोरे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बाबूशेठ तुमच्यापासून सुरुवात करूयात. काय वाटतंय कचऱ्याची समस्या आता सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते, काय सांगाल याविषयी? जाईल तिथं कचराच आहे बाबुराव नगर परिसरात पूर्ण. इकडं गेले नावरा पाट्याकडे तिथं पण कचरा आहे, हवेला पण कचरा आहे, इथं तर सगळीकडे कचरा आहे. आणि ह्या तात्पुरता काढतात कचरा पण हम्म. कचरा टाकणारे परत येऊन टाकतात ना. म्हणजे असं काहीतरी कवर ठोस चालणार ना, याच्यावरती ठोस याच्यावर काहीतरी झालं पाहिजे. झालं पाहिजे. मला वाटतं सगळ्यांनी एकत्र येऊन आहे ना त्या हम्म. कचऱ्याचं काहीतरी नियोजन केलं पाहिजे. म्हणजे नगरपालिका असो स्वच्छता, किंवा ग्रामपंचायत हा. असो शिरूर ग्रामीण हो. या सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे या संदर्भामध्ये. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव देखील आहेत. सर काय सांगाल आता जी काही कचऱ्याची समस्या आहे सगळीकडे याच्यावरती काय उपाययोजना करता येऊ शकते प्रशासनाला? बाबूराव नगरला बऱ्यापैकी लोक आहे एमआयडीसीत काम करणारे असतात. सकाळी जेव्हा ग्रामपंचायतीची गाडी येते, घंटा गाडी येते, त्या टायमाला ते अवेलेबल नसतात, बऱ्यापैकी लोक अवेलेबल नसतात. तर यासाठी ग्रामपंचायतीने एक 4-5 सोसायटी मिळून एका ठिकाणी मध्यभागी एक ट्रॅक्टर ठेवला पाहिजे, जेणेकरून जे कंपनीतून नंतर उशिरा येणारे लोक येते त्या ट्रॅक्टरमध्ये कचरा टाकतील आणि नंतर संध्याकाळी किंवा 1-2 दिवसांनी जेव्हा ट्रॅक्टर भरेल तेव्हा त्याची विल्हेवाट लावता येईल. बरोबर. आणि हे केवळ बाबूराव नगरकरच आपण म्हणू नाही तर पूर्ण शिरूर शहरातील किंवा परिसरातील जे लोक आहेत खास त्यांच्यासाठी ही सोय केली पाहिजे. अगदी नगरपालिकेने सुद्धा ही व्यवस्था केली पाहिजे. कारण अनेक लोक अशी आहेत की जे शहरातून हायवेवर येऊन कचरा टाकतात, ज्यांना जमत नाही सकाळी कचरा टाकायला, तर त्यांच्यासाठी देखील काहीतरी सुविधा व्हायला हवी. मला वाटतं स्वच्छता परिसर जो आहे, स्वच्छता गार्डन जे आहे ज्या ठिकाणी सगळा कचरा एकत्रित केला जातो, तर त्या ठिकाणी सुद्धा कुठंतरी मला असं वाटतं की बाहेरच्या बाजूला खूप सारा कचरा आहे. आपण आता आजूबाजूला पाहिलं. कचरा टाकतात. माझ्या मते तरी असं आहे की बरीचशी लोक कंपनीत जातात, कुणाला फर्स्ट शिप असते, कुणाला नाईट शिप असते, त्याच्यामुळे सकाळी त्यांना कचरा टाकायला जमत नाही. बॅचलर लोक खूप आहेत या ठिकाणी, कुणी शिक्षणासाठी आलेली लोक सुद्धा बाहेरून विद्यार्थी खूप आहेत, त्यांनाही क्लास असतात किंवा काय असतात, शाळा असते, कॉलेज असतात, त्यांनाही अशा पद्धतीने कचरा टाकायला त्या घंटागाडीच्या वेळेस जमत नाही. बाबुरावनगर परिसरामध्ये आम्ही 2 ते 4 वेळा अशा लोकांना पकडलं की जे कचरा रस्त्यावर टाकतात, त्यांना विचारून थांबलं. त्यावेळेस त्यांनी हे उत्तर दिलं की आम्ही करायचं काय, आम्ही कचरा टाकायचं कुठं, आम्ही एकतर नाईटला असतो किंवा मग फर्स्ट शिपला असतो. मग नाईट शिपला असताना सकाळी लवकर उठलं जात नाही, फर्स्ट शिपला आम्ही लवकर उठून जातो, मग आम्ही काय करायचं, कचरा कोणी टाकायचा? कारण बरेचसे बॅचलर लोक आहेत. तर मला असं वाटतं की त्यांचाही विचार या ठिकाणी व्हायला हवाय आणि ह्या गोष्टीकडे एकंदरीत सगळ्यांनीच एक उपाय म्हणून पाहायला हवं. तर अशा पद्धतीची बकेटची व्यवस्था जी आहे ती व्हावी अशा सगळ्याच नागरिकांचं म्हणणं आहे. यावर आता शिरूर नगरपालिका असेल किंवा शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत असेल काय याच्यावरती उत्तर देते